वर्ध्याच्या हिंगणघाट समुद्रपूर तालुक्याला गारपिटीचा तडाखा बसलाय। अल्लीपूर, गणेशपूर, आलमडोह, गोजी, मांडगावला या गारपिटीचा फटका बसलाय। वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं शेतकरी हवालदिल झालेत। मोठ्या प्रमाणात काल अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला, त्यामुळे शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मी सध्या गव्हाच्या शेतामध्ये आहे आणि दृश्यामध्ये पाहू शकता, हा जो गव्हाचं पीक आहे मोठ्या प्रमाणात जमिनीवर झोपलेलं पीक आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये कुठेतरी पाणी आलेलं आहे। गहू असो, चना असो, या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला। शेतीमध्ये असलेला कापसाचं पीक आहे, झाडावर असलेला कापूस सुद्धा पूर्णपणे ओला चिंब भिजला। तूर पिकाला सुद्धा फटका बसला आहे। एकूणच शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये यामुळे अश्रू आलेले आहे। रब्बी पिकावर शेतकऱ्याची भिस्त होती आणि हे जे मोठं गव्हाचं शेत आहे, 10 एकराचं हे शेत आहे आणि पाहू शकता जमीनदोस्त हे गव्हाचं पीक झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये कुठेतरी अश्रू आहे। या रब्बीच्या पिकावर शेतकऱ्याची भिस्त होती, मात्र मोठ्या प्रमाणात हे पीक झोपल्याने होत्याचं नव्हतं झाल्याने शेतकरी हा हवालदिल झाला आहे। बोराच्या आकाराची गार झाली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी सुद्धा आहे। भाऊ, काय सांगाल, कशा प्रकारची गारपीट होती, काय नुकसान झालं? बोरापेक्षा मोठ्या साईजची गार गार झाली आहे। हवा एक साईड आला आणि पावसाला सुरुवात झाली आणि हवा एवढा होता की पूर्ण मालाचं पूर्ण नुकसान झालं आहे। कृषी विभागाचे कोणी कर्मचारी अधिकारी आले का? आतापर्यंत कोणीही पोहोचले नाही बांधावर। एकूणच शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्यांचं सांत्वन करण्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी असो, अधिकारी असो, यांनी पोहोचण्याची गरज होती, परंतु अजूनपर्यंतही कृषी विभागाचे कर्मचारी, अधिकारी या शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचून शेतकऱ्याला दिलासा दिलेला नाही आहे। एकूणच शेतकऱ्यांकडून मागणी होते की लवकरात लवकर पंचनामे करावे, सर्वेक्षण करावे व मदत मिळण्याची अपेक्षा शेतकरी आर्त हाक देऊन आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।